कराड पाटण तालुक्यामधील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं। उमरजवळ पुणे बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरूप। पावसामुळे महामार्गावर 5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। संगमेश्वर बाजारपेठ परिसरामधील रस्ते नाले पावसाने तुडुंब भरले। व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ। सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला। रायगड जिल्ह्यामधील नागोठणे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। नागोठणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये झाड कोसळलं, त्यामुळे अनेक दुचाकींचं नुकसान। अमरावतीच्या अंजनगाव वारी या गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। शेतकरी निखिल भोपळेंच्या केळीच्या बागेमधील 1500 झाडं जमीनदोस्त। केळीसोबतच कांदा, गहू आणि संत्रा बागांना सुद्धा मोठा फटका। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये उष्माघाताचा पहिला संशयित बळी। शेतामध्ये कांदे काढणीला गेलेल्या मजूर महिलेचा अचानक मृत्यू। नकुशा सुपे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। अमेरिका इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 30% वाढ। भारतामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ। वाहन चालकांना सीएनजीसाठी प्रति किलो 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार। अमेरिका इराण युद्धाचा गॅसच्या दरावर देखील परिणाम। मुंबईमध्ये डिझेलच्या पुरवठ्यामध्ये 5 ते 10% कपात। मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र। मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यामुळे सामान्य वाहनधारकांना दिलासा।